यवतमाळच्या एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून करोडपती केलं. ही बाब कोणालाही पचनी पडणार नाही, मात्र हे सत्य आहे. पुसद तालुक्यातल्या खुर्शी इथल्या पंजाब केशव शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. पंजाब केशव शिंदे हे रक्तचंदनाच्या एका झाडामुळे करोडपती झाले. पंजाब केशव शिंदे यांच्या 7 एकरमध्ये वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे. हे झाड कशाचं आहे हे शिंदे परिवाराला माहीतही नव्हतं. 2013-14 मध्ये वर्धा नांदेड रेल्वेचा एक सर्वे झाला. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचं असून त्याचं मूल्य समजावून सांगितलं. त्यावेळी शिंदे परिवार एकदम चक्रावून गेला. त्यानंतर रेल्वेने भूसंपादन केलं, मात्र या झाडाचं मूल्य देण्याचं टाळाटाळ करत होते. त्यामुळे या परिवाराने या झाडाचं खासगीमधून मूल्यांकन काढलं. त्यावेळेस त्याचं मूल्यांकन 4,97,00,000 रुपये निघालं. मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली. शिंदे परिवाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हे प्रकरण दाखल केलं. न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. आता त्यामधील 50 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायला सांगितले असून ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला देण्यात आली आहे. दरम्यान रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन अजून झालेलं नाही. मूल्यांकन झाल्यानंतर ही किंमत जवळपास 5 कोटी रुपये होऊ शकते, असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे. तसंच शिंदे यांना पूर्ण मोबदला देण्याच्या दृष्टीने त्या वृक्षाचं मूल्यांकन करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेले आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याचे एका रात्रीत नशीब चमकल्याने संपूर्ण राज्यात याची चर्चा सुरू आहे.